धुळ्यात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आगामी शिवसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीनंतर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली। मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्त आहेत, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, त्यामुळे जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी केली। तसेच शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन गुणपत्रिका ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही विनंती आवाहन करू की कृपा करून आपण जे काही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत, परंतु काही प्रक्रियेमध्ये थोडाफार कालावधी लागतो। निश्चितपणे त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि म्हणून त्यांना विनंती आवाहन करेन की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं मी विनंती आवाहन करतो। सर उत्तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 5,000 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका या संदर्भामध्ये कालच त्या ठिकाणी शासनाचं पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। साधारणपणे 11वीच्या ऍडमिशनच्या संदर्भातला हा जो काही विषय आहे, गुणपत्रिकेची त्याला आवश्यकता नाही। जे काही ऑनलाईन त्याची गुणपत्रिका आहे ती कन्सिडर करून त्या ठिकाणी त्याला प्रवेश देणं अपेक्षित आहे। अर्थात त्याची हार्ड कॉपी पण लवकर आम्ही देणार आहोत।